चला आज परत सुलक्षणा मॅडम सुरू करणार आहेत. आता हा आठवडाभर त्या घेणार आहेत आणि आपण बघूयात पुढे पुढे पुढे. आणि मग सुलक्षणा मॅडमचं झालं की पल्लवी मॅडम घेणार आहेत. तर चला सुलक्षणा मॅडम सुरू करा. हो, सुरू. तर नमस्कार सगळ्यांना. आधी आपण याचे 4 चॅप्टर वाचलेच आहे, म्हणजे मी घेतले होते. आणि बाकी नंतर मग अमृता मॅडमने घेतले. आणि त्याच्यानंतर मध्ये 1-2 दिवस पल्लवी मॅडम आणि नूतन मॅडमने घेतले. तर आज आपण पुन्हा योगी कथामृत या पुस्तकाच्या वाचनाकडे चाललो आहे. तर 1-2 मिनिट आपण या पुस्तकाशी कनेक्ट होऊया. तर चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सुदर्शन पिरामिडला, मंगल मॅडमला सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक या ऑर्गनायझेशनला खूप खूप धन्यवाद. वेगळे वेगळे उपक्रम ते आपल्यासाठी आणत आहेत मंगल मॅडम. आणि खूप छान छान, आणि आपल्याला पुढे नेण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना साथ देऊया. तर अमृता मॅडमने 15 चॅप्टर घेतले होते. 16वा आपण घेऊया. तर हे पुस्तक किती सुंदर आहे ते आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. 16वा चॅप्टर आहे ग्रहांवरती मात. म्हणजे ग्रहांवरती मात म्हणजे कसं, की जे ग्रह असतात, नवग्रह, जसं ज्योतिष ज्यांना माहिती आहे, तर त्यांना हे सगळं समजू शकतं की नवग्रह जे असतात आपल्या जन्माच्या वेळेस त्या तिथीनुसार आणि त्यावेळेस जी सिच्युएशन असते त्याप्रमाणे ते नवग्रहांचा इफेक्ट, त्यावेळेस जी स्थिती ग्रहांची असते त्याचा इफेक्ट आपल्या जीवनावर जन्मभर पडत असतो. तर 16वा हा चॅप्टर आहे ग्रहांवरती मात. मुकुंदा, तू फल ज्योतिष विषयक कंकण हातात का बांधून घेत नाहीस? तर त्यांचे गुरु त्यांना म्हणत आहेत, मुकुंदा, फल ज्योतिष म्हणजे ज्योतिष तर सगळ्यांना माहिती, फल ज्योतिष असा एक त्याच्यातला थोडा वेगळा भाग आहे. सेमच असतं जनरली. तर त्याचं कंकण हातात बांधायचं. कंकण हातात बांधायचं म्हणजे आपलं जे काही आहे ज्योतिष आपलं विचारायचं किंवा ते शिकायचं आणि त्याचं कंकण ते म्हणतात हातात बांधून घ्यायचं. तर त्याच्याबद्दल खूप महत्वाच्या गोष्टी ह्या चॅप्टर मध्ये त्यांनी सांगितलंय त्यांच्या गुरूंनी. तर यांचा काही विश्वास नसतो परमहंसांचा, पण तरी ते गुरुजी म्हणतात म्हणून बऱ्याच गोष्टी करायला तयार होत असतात. गुरुजी, घ्यावे की काय तसे मी, माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाही. बऱ्याच जणांचा नसतो जनरली, पण जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये जाता आणि पुढे पुढे जाता तर तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात की कसे हे ग्रह सुद्धा आपल्याला सपोर्टिव्ह असतात. जसं सगळे बरेच जण म्हणतात की 7.5 असते शनीची वगैरे, असं आपण म्हणतो. ठीक आहे, थोडाफार त्याच्यातला वेगळा भाग जर आपण बघितला तर काही गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर, जीवनावरती किंवा आपल्या रिलेशनवर होत असतो, आर्थिक स्थितीवर थोडासा होतो. पण त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या निगेटिव्हिटी असते ती सगळी जेव्हा आपल्या जीवनातून निघून जाते तर त्यालाच आपण 7.5 पण असं म्हणू शकतो. तर ते आपल्यासाठी योग्यच असतं.
पण काही काही लोकांचा याच्यावर विश्वास नसतो. तर मग गुरु म्हणतात, हा काही विश्वासाचा प्रश्न नाही, हा काही विश्वासाचा प्रश्न नाही. प्रत्येकाने कोणत्याही विषयाची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करावी, की तो विषय खरा आहे किंवा नाही. म्हणजे बघ, तुम्ही चिकित्सा करून घ्या, तुम्हाला जर विश्वास नसेल तर ते खरं आहे की नाही ते पण बघून घ्या. गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनच्या पूर्वी जितका अबाधित होता, तितकाच त्याच्या नंतरही होता. जर या नियमाचे पालन अबाधितपणे चालू राहिले नाही आणि त्याच्या चालनाला माणसाच्या विश्वासाची जर जरुरी लागू लागली, तर साऱ्या विश्वात गोंधळच गोंधळ उडून जाईल. म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे की काही नियम असतात, अध्यात्मामध्ये पण काही नियम असतात. जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, तर तो पूर्वी पण जितका अबाधित होता तितकाच त्याच्या नंतरही होता, म्हणजे तो आहेच बुवा. तर या नियमाचे पालन अबाधितपणे चालू राहिले नाही, त्याच्या चालनाला माणसाच्या विश्वासाची जर जरुरी लागू लागली, तर साऱ्या विश्वात गोंधळ उडून जाऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. दांभिक लोकांनी प्राचीन ज्योतिषशास्त्राची मोठी विटंबना करून सोडली आहे. म्हणजे आता हे जे जास्त तत्वज्ञानी लोक असतात ते म्हणतात ना, की आमचा याच्यावर विश्वास नाही, देवावर विश्वास नाही, धर्मावर विश्वास नाही, ज्योतिषवर विश्वास नाही. तर त्यांच्यावर ते थोडी टीका करत आहेत, की त्यांनी अशा दांभिक लोकांनी, म्हणजे दाखवा दाखवीचा जो धर्म करणारे लोक असतात, तर त्यांनी ज्योतिषशास्त्राची विटंबना करून सोडली आहे. त्या शास्त्राला आजच्या दुर्गतीस आणून सोडले आहे. म्हणजे बरोबर त्याचा अभ्यास नाही केला किंवा प्रेडिक्शन बरोबर नाही केले, पैशासाठी ज्यांनी केलं वगैरे, असं त्यांचं म्हणणं आहे की त्याची दुर्गती होत चालली आहे बा. ज्योतिषशास्त्र हे फार अफाट आहे. दोन्ही दृष्टींनी गणितशास्त्राच्या, आता इथे गणितशास्त्राला यांनी स्टार दिलाय, त्याची फुटनोट असते खाली दिलेली, कधी पण स्टार दिला की त्याची फुटनोट खाली दिलेली असते. तर त्यांचं म्हणणं आहे दोन्ही दृष्टींनी, म्हणजे गणितशास्त्राच्या, तिथे त्यांनी सांगितलंय प्राचीन हिंदू वाङ्मयामध्ये जे काही ज्योतिषशास्त्र विषयक उल्लेख आहेत, हिंदूंचे जे वाङ्मय आहे पूर्वीचे प्राचीन, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. त्यावरून अभ्यासूंनी त्या ग्रंथकारांचा कालनिर्णय केलेला आहे. ऋषींचे भौतिक शास्त्रज्ञान फार अगाध होते. म्हणजे ऋषींना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला माहितीच आहे, की आपले ऋषीमुनी काय होते आणि त्यांनी कशा कशाचे शोध लावले. आपण जे म्हणतो आता हे काही काही गोष्टींचे शोध फॉरेनर म्हणजे तिकडच्या लोकांनी जे लावले, पण आधीच आपले जे ऋषी मुनी होते त्यांनी हे शोध लावून ठेवले. फक्त त्याचा प्रसार आणि प्रचार नाही झाला. जेव्हा इंग्रज आले ते आपल्याचकडनं शिकून गेले आणि त्याच्यात त्यांनी मात्र स्वतःचा अभ्यास खूप केला आणि त्याच्यावरून त्यांनी ते सगळे शोध लावलेले ऍक्च्युली. ऋषींचे भौतिक शास्त्रज्ञान फार अगाध होते. कौशितकी ब्राह्मणामध्ये असे, म्हणजे ब्राह्मण म्हणजे इथे काय म्हणतात त्याला, ब्राह्मण म्हणजे असं जातीवाचक नाहीये तो शब्द. तर कौशितकी ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे उपनिषदालाच ब्राह्मण पण म्हणतात. जसं बृहद अरण्यक उपनिषद आहे त्याला पण ब्राह्मण असे म्हणतात. असे काही निश्चित स्वरूपाचे ज्योतिषशास्त्र विषयक उतारे सापडले आहेत. तर हे कौशितकी ब्राह्मणामध्ये, म्हणजे हे जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राविषयक उतारे सापडले आहेत, निश्चित स्वरूपाचे, म्हणजे अगदी परफेक्ट प्रेडिक्शन आहे त्याच्यामध्ये. त्यावरून असे दिसून येते की ख्रिस्तपूर्व 3100 कालामध्ये, म्हणजे हा त्यावेळेचा त्यांचा जो काल आहे, हिंदू लोक ज्योतिषशास्त्रामध्ये फार प्रगत झालेले होते. त्यावेळेस या ज्योतिषशास्त्राचा ते मंगल प्रसंगासाठी मुहूर्त शोधून काढण्याकरिता व्यावहारिक उपयोग करीत असत. मंगल प्रसंगांसाठी ज्योतिष या विषयासंबंधी ईस्ट वेस्ट या मासिकाच्या फेब्रुवारी 1934च्या अंकात एक लेख आलेला आहे. तो असा, ह्यात असे वैज्ञानिक ज्ञान आहे की त्या योगे भारतास प्राचीन काळाच्या राष्ट्रांमध्ये अग्रेसरत्व दिले गेलेले आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये वैज्ञानिक ज्ञान आहे, म्हणजे ज्याला सायंटिफिक आपण म्हणतो. आणि हे सायंटिफिकली जर प्रूव्ह झालेलं असलं तर मग लोक विश्वास ठेवतात, म्हणून मग त्याला ते त्याची जोड असते. त्या योगे भारतास प्राचीन काळाच्या राष्ट्रामध्ये अग्रेसरत्व दिलं, म्हणजे भारताला किती त्याच्यामुळे महत्व होतं, त्यांनी असं सांगितलं आहे. अग्रेसरत्व म्हणजे फर्स्ट नंबरवर भारत होता. आणि भारत म्हणजे जणू ज्ञान संशोधकांचे मक्का शहर बनलेले आहे. आता मक्का शहर कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहितीच आहे. तर ते शहर आपलं हे ज्योतिषशास्त्रासाठी बनलेलं आहे, ज्ञान संशोधकांसाठी, म्हणजे
द्वारे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं संशोधन जिथे लागलेलं आहे, आपल्या भारतामध्येच लागलेलं आहे, सगळ्यांना माहिती. तर हे तसंच हे ज्योतिषशास्त्राचं पण जो शोध आहे, तर हे आपल्या ऋषींनी लावलंय असं त्यांचं म्हणणं, म्हणून भारताला अग्रेसर म्हणतात. ब्रह्मगुप्त नावाचा असाच एक ज्योतिषशास्त्रज्ञ विषयक शास्त्र विषयक ग्रंथ आहे. कोणतं? ब्रह्मगुप्त असं हा जो ग्रंथ आहे ज्योतिषशास्त्र विषयक, त्या ग्रंथामध्ये पुष्कळ विषयांची चर्चा केलेली आहे. तर त्यांनी म्हटलं आहे की हा जो ग्रंथ आहे ज्योतिषशास्त्र विषयक, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची, वेगळ्या वेगळ्या विषयांची, सूर्यमालेतील ग्रहांची सौरगती काय आहे, सूर्यमार्गावरील तिरकसपणा, पृथ्वीचा गोलाकार, चंद्रावरील परावर्तित प्रकाश, पृथ्वीचे आपल्या आसाभोवती चालू असलेले भ्रमण, आकाशगंगेतील स्थिर अशा काही ध्रुव ताऱ्यांचे अस्तित्व, गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि इतर दुसरी वैज्ञानिक माहिती की जी पाश्चिमात्य जगामध्ये कोपर्निकस व न्यूटन यांच्या काळापर्यंत त्याच्याही ध्यानी मनी आली नव्हती. आम्ही म्हंटल ना, हे आपल्याच देशामध्ये त्यांनी शोधून काढलं होतं, मग नंतर त्या लोकांनी ते घेतलं. त्याचप्रमाणे संख्यांक, संख्यांक म्हणजे गणिताचा विषय आहे, ज्यांना अरबी संख्यांक म्हणतात व ज्यांचा उपयोग पाश्चिमात्य गणितशास्त्राच्या विकासाला आवश्यक असतो. म्हणजे पाश्चिमात्य लोकांचं जे गणित आहे त्याच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. हे युरोपमध्ये 9व्या शतकामध्ये हिंदुस्थानातून अरबस्थानच्या मार्गे आले. भारतात ही संख्यांकाची गणना पद्धती फार पूर्वीच्या काळात रचलेली होती. भारताच्या या अफाट विज्ञानाच्या वारशाबद्दल आणखी काही माहिती खालील ग्रंथात आढळून येईल. त्यांनी म्हटलंय की हा जो आपला वारसा आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं संशोधन आपल्या भारतात पूर्वीच झालं होतं, तर हा वारसा आहे, आपला परंपरा आहे ती आपली. तर त्याच्याबद्दल काही ग्रंथांमध्ये ती माहिती आहे. तर त्यांनी सांगितलंय, सर PC रॉय यांच्या हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री, BN सील यांचे पॉझिटिव्ह सायन्स ऑफ दी एन्शंट हिंदू, BK सरकार यांचे हिंदू अचिव्हमेंट्स इन एक्झॅक्ट सायन्स आणि दी पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड ऑफ हिंदू सोशिओलॉजी व UC दत्त यांचा मटेरिया मेडिका ऑफ द हिंदू, हे तर हे रेफरन्स साठी त्यांनी दिलंय की ज्यांना याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही अजून याच्यात माहिती बघू शकता. तर आपण इथे जो पॉइंट घेतला होता, त्यांनी म्हटलंय दोन्ही दृष्टीने, गणितशास्त्राच्या सुद्धा व तत्वज्ञानाच्या म्हणजे फिलॉसॉफी, त्या शास्त्राचे आकलन अतिशय प्रगल्भ अशा पंडितांखेरीज इतरांस होत नाही. तर त्यांचे गुरु त्यांना सांगताय की हे जे शास्त्र आहे ते अतिशय अफाट आहे आणि गणितशास्त्र आणि तत्वज्ञान ह्या दोन्ही शास्त्राचे आकलन अतिशय प्रगल्भ अशा पंडितांखेरीज इतरांना ते होत नाही. म्हणजे त्याचा जनरली खूप डीप अभ्यास करावा लागतो, खूप अफाट असल्यामुळे. अडाण्यांनी जर आकाशातील ग्रहांचे मूर्खासारखे निरीक्षण केले व अर्थाचा अनर्थ केला तर ते ह्या अपक्व जगाच्या दृष्टीने अपेक्षितच आहे. म्हणजे अडाणी लोक म्हणजे ज्यांना ज्ञान नाहीये त्या गोष्टीचं, तर त्यांनी जर याचा अर्थाचा अनर्थ करू शकतात, याचा चुकीचा अर्थ लावू शकतात. तर परफेक्ट ज्ञान आपल्याला जे हवं आहे की ज्याचा बरोबर योग्य तऱ्हेने अभ्यास करून त्याचा अर्थ त्यांनी लावला आणि लोकांना ते सांगितलं वेगळ्या दृष्टीने, तर हे महत्वाचं ठरेल. पण अज्ञानी लोकांनी ते करू नये. तर ते या अपक्व जगाच्या अपेक्षितच आहे. पण मनुष्याने ज्ञानी लोकांची वासलात लावण्याबरोबर ज्ञानाची वासलात लावू नये. म्हणजे अशा लोकांनी, काही जे लोक आहेत अज्ञानी, त्यांनी ज्ञानी लोकांची वासलात लावण्याबरोबर, वासलात लावण्या म्हणजे म्हणजे त्यांना त्यांना समजत नाही त्यांची जी लेवल असते ती, तर त्यांना ते असेच म्हणजे समजतात की बा ठीक आहे, ज्ञानाची पण वासलात लावू नये. म्हणजे त्यांनी हे म्हटलेलं आहे की जशी त्या लोकांना, मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना त्यांनी असं समजलं की त्याप्रमाणे, आणि ज्ञानाला पण त्यांनी महत्व दिलं नाही, आपल्या मनाप्रमाणे त्यांनी सगळं केलं. तर हे असं नाही करू असं त्यांचं म्हणणं आहे. सृष्ट पदार्थांचे गुणधर्म एकात एक गुंतवलेले आहेत आणि त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो. तर त्यांनी हेच सांगितलं, सायंटिफिकली ते सांगून राहिले आता आपल्याला की एकमेकात हे सगळे गुणधर्म सृष्ट पदार्थांचे असतात आणि त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतच असतो. आदान आणि प्रदान, देव आणि घेव या संबंधेच या विश्वाचा समतोल, सुसंबद्धता, बद्धमूल केलेली आहे. देणे घेणे आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्येच हे सगळं
विश्वाचा समतोल सुसंबद्ध बद्धमूल केलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे विश्वाचा समतोल साधला जातो देवाणघेवाणीमुळे. गुरुजींनी आपले बोलणे चालू ठेवले. मनुष्यास मानवी दृष्टीने दोन शक्तींशी सामना द्यावा लागतो. एक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे झाले पंचमहाभूत. या पंचमहाभूतांच्या संमिलनाने त्याच्या शरीरात चालू असलेले संघर्ष आणि दुसरे म्हणजे बाह्य निसर्गाची विच्छेदक शक्ती. म्हणजे हे पंचतत्वांनी आपलं शरीर बनलं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, जसं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या पंचमहाभूतांच्या संमिलनाने म्हणजे एकत्रीकरणाने त्याच्या शरीरात चालू असलेला संघर्ष, म्हणजे आता हे इम्बॅलन्स झालं की आपल्याला वेगळे वेगळे विकार होतात, त्यांचं म्हणणं असं आहे. तर त्याच्या संमिलनाने शरीरात चालू असलेले संघर्ष, म्हणजे संघर्ष करावा लागतो ना आपल्याला शरीरात जे काही विकार जडलेले असतात त्याच्याशी आपल्याला. आणि दुसरी म्हणजे बाह्य निसर्गाची विच्छेदक शक्ती. जसं की विच्छेदक शक्ती म्हणजे बाहेर पण ते पंचमहाभूत आहे त्याच्यामध्ये जर विकृती आली तर मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, जसं भूकंप होतो, बाढ येते वगैरे वगैरे आपण म्हणतो. तर ह्या दोन गोष्टींशी सदैव मनुष्याला सामना करावा लागतो असं त्यांचं म्हणणं. म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा आणि बाहेर निसर्गाशी सुद्धा जोपर्यंत मनुष्याला आपल्या मर्त्यपणाशी सामना द्यावा लागतो तोपर्यंत आकाश व पृथ्वी यामधील असंख्य विकारांचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. म्हणजे त्यांनी हे सांगितलंय की मनुष्याला आपल्या मर्त्यपणाशी, आता हे शरीर मर्त्य आहे आपल्याला माहिती आहे, तर त्या मर्त्यापणाशी जसं जसं त्याचं वय वाढत जातं तर आपण म्हणजे वृद्धावस्थेकडे जातो, मग वेगवेगळे विकार आपल्याला जडत असतात. तर मग ते आपण मरणाकडेच चाललेलं असतं. तर त्यावेळेस आपल्याला ज्या ज्या विकारांना सामना करावा लागतो, विकारांशी ज्यांना, तर त्याच्याबद्दल ते सांगताय मर्त्यपणाशी सामना द्यावा लागतो तोपर्यंत तोपर्यंत त्यांनी म्हटलंय आकाश व पृथ्वी यामधील, आकाश आणि पृथ्वी, आता आकाश सगळ्यात पहिला घटक आहे आणि पृथ्वी सगळ्यात खालचा घटक आहे, ह्यामधील असंख्य विकारांचा त्याच्यावर, त्याच्यामधले जे आहेत म्हणजे जसं की आप, तेज, वायू हे सगळे मधले आहे घटक, तर ह्या सगळ्यांचा एकमेकांवर प्रभाव पडणारच असतो त्याच्यामध्ये विकार जर निर्माण झाले तर. तर त्यामुळे माणसाच्या शरीरावरती पण त्याचा प्रभाव पडत असतो. नंतर ते म्हणतात ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रहांच्या उत्तेजक प्रेरणांशी मनुष्य जी प्रक्रिया करतो त्याचे शास्त्र. आता यांनी सगळ्यात डीप असं नॉलेज याच्यामध्ये सांगितलंय ज्योतिषशास्त्राचं. तर थोडस एखाद दोन पेज त्यांनी सांगितलेले आहे. जसं मागच्या 15व्या अध्यायामध्ये अमृता मॅडमने वाचलंच, आपण ऐकलं सगळ्यांनी की त्यांनी गायनाबद्दल सगळं दिलेलं आहे. राग कोणते, कुठून उत्पन्न झाले, कसे, असं डीप नॉलेज आहे. हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. तर त्या पुस्तकामध्ये वेगळ्या वेगळ्या चॅप्टर मध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाबद्दल, गुरूंबद्दल सगळे दिलंच आहे, पण जे बाकी पण ज्ञान आहे त्याच्याबद्दलही थोडं थोडं त्यांनी सांगितलंय. तर जसं त्या चॅप्टर मध्ये गायनाबद्दल ज्ञान दिले तसं याच्यामध्ये ज्योतिषावर त्यांनी थोडस आपल्याला सांगितलेलं आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रहांच्या उत्तेजक प्रेरणांशी मनुष्य जी प्रक्रिया करतो त्याचे शास्त्र, उत्तेजक प्रेरणांशी ग्रहांच्या, म्हणजे जे ग्रह आहे, आता नवग्रह सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्या ज्या प्रेरणा आहे त्याच्यापासून ज्या प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होत असतात की ज्याचं कोणते ग्रह चेंजेस असतात, बदललेले असतात किंवा कोणते स्ट्रॉंग असतात, तर त्याच्यामुळे त्या माणसाला तसं वागण्याची प्रेरणा होत असे, असं असं त्यांचं म्हणणं आहे. तर जी प्रक्रिया होत असते त्या माणसासोबत आणि तो त्याच्यामध्ये जेव्हा इन्व्हॉल्व असतो त्याला त्यांनी हे नाव दिलेलं आहे ज्योतिषशास्त्र. ग्रहांना कोणाबद्दलही बुद्धी पुरस्सर मित्रत्व किंवा शत्रुत्व नसते. आता हे खूप महत्व आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपण काय करतो म्हणजे बरेचसे ज्योतिष आजकाल आपण असे पाहतो की हेच सांगता, मग तुम्हाला मंगळ आहे, मग तुमच्या जीवनात असं होईल तसं होईल, शनी आहे, 7.5 आहे. तर हे न करता त्या कोणत्याही ग्रहांना आपल्या बुद्धी पुरस्कर मित्रत्व आणि शत्रुत्व नसतं, पण आपली जी जन्माची स्थिती असते त्याचा वेळेस जो प्रभाव पडलेला असतो त्याप्रमाणे ते ग्रहांचा परिणाम आपल्यावरती होत असतो. तर म्हणून ते इथे त्यांनी पहिलेच क्लिअर केलं की कोणी हे समजू नका असं की हा तुमचा ग्रह वाईट आहे तर तुमच्या जीवनात असतं. ऑलरेडी आपल्या जीवनाचा प्लॅन तयारच असतो, पण आपण ग्रहमान वगैरे हे सगळं याच्यासाठी बघत असतो की थोडाफार त्याच्यामध्ये आपण फरक करू शकतो. ते फक्त धन किंवा ऋण प्रकाश किरण सोडित असतात. हे पहा किती महत्वाचं सांगितलं त्यांनी आता, की त्यांना कोणाशी मित्रता आणि शत्रुता नसते, फक्त धन की म्हणजे काय सांगितलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रकाश किरण ते सोडत असतात.
तर म्हणजे आता ज्याच्या जीवनावर जे घटना घडणार आहे ती घडणारच आहे. तर आपण लगेच काय म्हणतो, हे ग्रह माझे वक्री आहे, मग ह्याने असं झालंय, मग त्याच्याने या ग्रहांमुळे माझं असं होणार आहे. या सगळ्या गोष्टी न करता त्या ग्रहांचे पण आपण धन्यवाद मानायला पाहिजे, की त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनातल्या निगेटिव्हिटी ज्या काय असते, जसं 7.7चा एक्झाम्पल घेतलं तर ते सगळं आपल्या जीवनातला दुःखाचा काळ जो असतो तो निघून जाण्यासाठी आणि मग नंतर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी फ्रेश होण्यासाठी. तर याबद्दल आपल्याला मंगल मॅडम तसंही नेहमी सांगतच असता ग्रहांचा प्रभाव वगैरे काय असतो, त्याला कसं घ्यायचं. आणि अजूनही जर याच्याबद्दल मॅडम काही बोलतील तर ते सांगतीलच तुम्हाला नंतर. आपण पुढे जाऊया. तर हे खूप महत्वाचं आहे की धन किंवा ऋण प्रकाश किरण सोडित असतात ते ग्रह. ते आपणहून माणसास मदत किंवा त्याचे नुकसान करीत नाही कधीच. प्रत्येक माणसाने भूतकाळामध्ये कार्यकारणाला अनुसरून जी गती सोडून दिलेली असते. आता हे पहा किती महत्वाचं आहे. प्रत्येक माणसाने भूतकाळामध्ये कधी पण म्हणजे कधी लक्षात घ्यायचं की जसं पूर्वजन्मांमध्ये आपण जे कर्म केलेले, एक सोपी भाषा आहे एकदम, की पूर्वजन्मांमध्ये केलेल्या कर्माचे फळ आपल्याला या जन्मामध्ये भोगून द्यावे लागतात. तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की कार्यकारणाला म्हणजे जे कर्म केलेले आहे, जे कार्य आपण केलेले असतं त्याच्या अनुसरून जी गती सोडून दिलेली असते, म्हणजे त्या स्थितीमध्ये आपण मरण पावलेलं असतो जे काही कर्म करून शेवटच्या क्षणी जे आहे आपले विचार, ऍक्च्युली विचारांना पण जास्ती महत्व आहे ऍक्शन पेक्षा. पण तरी आपण म्हणतो की कर्म जे आपण केलेले आहेत किंवा ज्याला त्रास दिलेला आहे, कोणाशी चांगलं वागतं, त्या स्थितीत आपण जी गती सोडून दिलेली असते, ती गती बाह्यतः गतिमान होण्याच्या दृष्टीने काही प्रवाह मार्ग करून देत असतात. तर त्याचाच प्रभाव आपल्यावरती ऍक्च्युअल मध्ये असतो. तर ते तेच सांगतात आहे की गतिमान होण्याच्या दृष्टीने काही प्रवाह मार्ग करून देत असतात. तर हे ग्रह मग आपल्याला ते बरोबर त्याचा इफेक्ट दाखवत असतात. एखादे मूल त्याच दिवशी व त्या वेळेला जन्मास येते. विशिष्ट वेळ आता आपल्याला माहित झालं, ज्यांनी पंचतत्व शिकले त्यांना तर समजलं की त्यांचा वेळ आणि जन्म वेळ आणि जन्मदिवस हे महत्वाचं पण आहे त्याच्यामध्ये. त्याच दिवशी व त्या वेळेला जन्मास येतो, म्हणजे विशिष्ट तिथीला म्हणा किंवा आता आपण इंग्रजी पंचांगाप्रमाणे आपण जसं इंग्रजी महिन्याप्रमाणे, तर ती डेट वाईज आपण बर्थडे म्हणतो तसं. आणि वेळ म्हणजे जन्म वेळ, ज्या वेळी आकाशस्थ प्रकाश किरण म्हणजे त्यावेळेस आकाशामधून जे प्रकाश किरण त्याच्या वैयक्तिक गतकर्मांशी, स्वतः त्याने जे मागच्या जन्मात केलेले कर्म आहे गणितानुसार सुसंबद्ध असतात. म्हणजे ते गणिती शास्त्र आहे त्याच्यामध्ये थोडस, तर ते कॅल्क्युलेशन्स असतात त्याचे, गणितानुसार सुसंबद्ध असतात. त्याची कुंडली म्हणजे आव्हान देणारे एक चित्रच होय. तर त्यावेळेसचे जे प्रकाश किरण असतात आणि गतकर्मांशी मुळे जो गणित कॅल्क्युलेशन जे आपले त्याच्याशी होतात त्यावेळेसाठी, म्हणजे त्या वेळेला आकाशात जी ग्रहांची स्थिती असते त्याचा परिणाम हे महत्वाचं आहे, आता आपण लक्षात ठेवायचं. त्यानुसार ती पत्रिका किंवा कुंडली बनत असते. म्हणजे आव्हान देणारे एक चित्रच होय. म्हणजे ती जी त्याची कुंडली तयार झालेली आहे, ग्रहमान त्याचे जे आहेत, तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे. त्या कुंडलीमध्ये ज्यात काही फरक होऊ शकत नाही, जनरली याच्यात फरक होऊ शकत नाही. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे पुस्तक खूप पूर्वी लिहिलं गेलंय. आता ही जी पृथ्वीची एनर्जी चेंज झाली आहे, प्रत्येक वेळेस मॅडम आपल्याला सांगत असतात की आताची जी परिस्थिती आहे ती व्हायब्रेशन खूप वाढलेले आहेत आणि परिस्थिती पण खूप वेगळी झालेली आहे. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की हे सगळं आपण आता बदलू शकतो. कशामुळे बदलू शकतो? वेगळे वेगळे प्रकार ट्रिक्स आपल्याला मॅडमने सांगितलेले आहे, वेगवेगळे ध्यान करून कसे करायचे, त्याचबरोबर चक्राचं बॅलन्सिंग कसं करायचं आणि ग्रहमान कसे बघायचे, हे सगळ्या गोष्टी आपण आता शिकलो आहोत. आपण आता सगळं चेंजेस करू शकतो ह्या स्थितीमध्ये. पूर्वी तसं नसल्यामुळे ते म्हणतात आहे कुंडली ज्यात काही फरक होऊ शकत नाहीत असा त्याचा भूतकाळ दर्शविला जातो, तसाच त्याचा संभाव्य भविष्यकाळही दर्शविला जातो. म्हणजे संभाव्य असतं ते, म्हणजे सांगतात ते अंदाज अंदाज सांगत असतात कॅल्क्युलेशन्स करून ग्रहांचे. आपण कधी गेलो ज्योतिषांकडे, आपली जे कुंडली आपण दाखवतो तेव्हा बघायचं की ते कॅल्क्युलेशन्स, गणित शास्त्र महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि तर ते आपल्याला मग भविष्य पण सांगत असतात. पण ही कुंडली फक्त अंतःस्फूर्तीची माणसेच बरोबर वर्तवू शकतात. म्हणजे पहा, तो माणूस किती मोठा ज्योतिषी असेल पण त्याला आतून जो आत्म्याचा आवाज, जसं की अंतःस्फूर्ती आपण म्हणतो, आपल्याला पण ध्यानामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात, विजन्स येत असतात किंवा इन्स्टिंक्ट येत असतात, त्यानुसार आपण वागत असतो. मॅडम नेहमीच सांगतात त्यांना पण ध्यानामधून नेहमीच
आता ध्यान घ्यायचं की नाही, कोणतं घ्यायचं, कोणाला काय सांगायचं, हे सगळं येत असतं. तर अशा प्रकारे तो जर ज्योतिषी चांगल्या याचा असेल, म्हणजे चांगला म्हणजे पोहोचलेला असेल, किंवा ज्याची साधना चांगली असेल, आणि जो पैशासाठी काम करत नसेल, खरोखर लोकांच्या याच्यासाठी त्याला जर सांगायचं असेल, तर तो अंतस्फूर्तीच्या द्वारे तो भविष्य किंवा जे काय आहे ते वर्तवू शकेल, किंवा त्या माणसाला तो सांगेल असं समजून की बा याच्या बरोबर तू असं करू केलास तर ह्या ग्रहांच्या स्थितीमध्ये फरक पडू शकतो, म्हणजे त्याला जे आतून येईल त्याच्या साधनेद्वारे. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय अंतस्फूर्तीची माणसेच बरोबर वर्तवू शकतात, म्हणजे तुमचे भविष्य ते बरोबर सांगू शकतात. अशी माणसे अर्थात फारच थोडीच असतात. तर आजकाल लोकांनी त्याचा व्यवसाय करून ठेवलाय पैशासाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी. पुढे ते सांगतात जन्माच्या वेळी अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो संदेश उजळपणे प्रकाशित केला जातो त्याचा हेतू, म्हणजे त्या स्थितीमध्ये जन्माच्या वेळेस अंतरिक्षामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो संदेश, संदेश म्हणजे त्या लहरीच आपण म्हणू शकतो, उजळपणे प्रकाशित केला जातो, त्याचा हेतू, त्याचे नशीब, त्याचे पूर्वार्जित पाप पुण्य, म्हणजे येते पा दोन तीन गोष्टी पकडल्या. तर ते जे आहे व्हायब्रेशन जे असतात जन्म वेळेच्या स्थितीमध्ये अंतरिक्षामध्ये, त्याचा हेतू काय आहे, त्याचबरोबर त्या व्यक्तीचे नशीब, त्याच्या नशिबामध्ये काय काय घडणार. आताच्या स्थितीमध्ये आता आपल्याला समजलं आहे की आपणच, हा जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा पूर्ण त्याचा प्लॅन झालेला असतो सोलचा, त्या सोलचा प्लॅन असतो त्याप्रमाणे स्थिती स्थिती निर्माण पण तशीच होते. एवढं लक्षात ठेवायचं आता की त्याचे नशीब तसं तयार होतं. आणि हे स्वतः आपण क्रिएटर असल्यामुळे आपणच सगळं केलेलं असतं, आणि त्यामुळे ग्रहांना दोष द्यायचे नाही, किंवा कोणा व्यक्तींना, आईवडिलांना, किंवा मी असं जन्मलो की स्थितीला कधीही दोष द्यायचे नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याचे पूर्वार्जित पाप पुण्य म्हणजे मागच्या जन्मामध्ये केलेलं जे काय असेल निश्चित करण्याचा नसून, त्यांनी म्हटलेलं आहे की तो जो हेतू आहे तो निश्चित ह्या गोष्टी करण्याचा नसून त्याच्या इच्छाशक्तीस उद्दीपित करण्याचा असतो. म्हणजे त्याची जी इच्छाशक्ती आहे, आता आपल्याला समजलं आहे की आपण क्रिएटर आहोत, तर आपण अशाच गोष्टी आता आपण क्रिएट करणार आहे, किंवा विचार आपले असे बदलणार आहेत, पूर्ण निगेटिव्ह विचार काढून आपण सतत पॉझिटिव्ह विचार. म्हणूनच मॅडमने आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की श्रावण भाद्रपद चा जो आपला म्हणजे ग्रुप बनवला, आणि त्यानुसार या 2 महिन्यांमध्ये संकल्प करायला लावले, आणि तुम्हाला तुमच्या जीवनात कोणते बदल घडवून आणायचे आहे ते लिहून काढायला लावलं, आणि ते रोज रिपीट करायला लावलं. ते यांनी इथे तेच सांगितलंय की तुमची जी इच्छाशक्ती आहे ती उद्दीपित करण्याचा त्याचा हेतू असतो, की ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. गुलामगिरी म्हणजे आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण ह्या मॅट्रिक्स मध्ये जगत असतो. हे आपल्याला वारंवार माहित झालेलं आहे की जसं आपल्याला हे सगळं माहिती की हे जे दिसत आहे ते काही खरं नाहीये, हे सगळं माया आहे आपल्याला माहितीये. आणि कोणी आपलं नाहीये बा, मुलगा नाही, नवरा नाही, किंवा ज्या स्त्रिया असतील त्यांच्यासाठी, किंवा पुरुष असतील त्यांच्यासाठी हे बायका नाहीयेत, किंवा आई वडील नाहीयेत, हे सगळं सगळं मॅट्रिक्स आहे. तर ही आपण मग गुलामगिरीमध्ये जगतो ना, त्यांच्यासाठी जगतो पूर्ण वेळ. आपण तोच विचार करत राहतो, कसं ह्या घराला सावरू, कसं घर बनवू, मुलांसाठी कसं सगळं तयार करू आपण याच्यासाठी, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये तेच तेच विचार सुरू असतात. तर अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. तर त्यांनी हेच म्हटलेलं आहे की या जन्माच्या ज्या अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संदेश उजळपणे जो प्रसारित केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे, तर त्याचे नशीब, पूर्वार्जित पुण्य, पाप पुण्य निश्चित करण्याचा नसून, म्हणजे त्या गोष्टी धरून नाही ठेवायच्या की जे मागच्या जन्माचे कर्म आहे. आता तर आपल्याला मॅडमने हे पण सांगितलंय की आपले कर्म पण नष्ट होणार आहेत म्हणून. तर ते न करता, या सगळ्या गोष्टी न धरता, ते आपली इच्छाशक्ती एकदम दांडगी ठेवायची, आपल्याला सतत पॉझिटिव्ह विचार, आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याच रिपिटेशन, त्याच्यासाठी किती सारे टेक्निक्स आपण बघितलेले आहेत. तर त्यामुळे आपण या गुलामगिरीतून, मॅट्रिक्स मधून बाहेर येऊ शकतो, आणि पुढच्या मोक्षाच्या मार्गाकडे आपण जाऊ शकतो. त्याने जे कर्म केले असेल ते त्याला नष्ट करता येते, प्रूफ सांगून दिलं त्यांनी. जे मॅडम आपल्याला सांगताहेत ते पण त्यांनी इथे सांगितलं, त्या काळामध्ये लिहून ठेवलंय, हे बघा. तर त्यांनी म्हटलंय पूर्वी, मी हे जे तुम्हाला वरती म्हंटल की पूर्वीच्या काळामध्ये लोक मग हाच विचार करायचे की असं असं आपलं मागच्या जन्माचं कर्म आहे ते भोगावं लागेल, किंवा हे पूर्वीच्या याच्यामध्ये सांगितलंय की कुंडलीमध्ये ग्रह खराब आहे, मग त्यानुसार तुम्हाला हे हे करावं लागेल. तर इथे त्यांनी, त्यांच्या गुरूंनी किती स्पष्ट करून सांगितलेलं आहे
की नशीब म्हणा, पूर्व पाप पुण्य, हे सगळं कर्माचं हे सोडून आपल्या इच्छा शक्तीला महत्व द्या. म्हणजेच आपण क्रिएटर आहोत आणि चांगल्या गोष्टी आपल्याला क्रिएट करायच्या की ज्या आपल्याला हव्या आहेत. तर विश्वाच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होतो आणि त्याने जे कर्म केले असेल त्याला नष्ट करता येते. म्हणजे पूर्व जे कर्म आपल्याकडनं घडलेले असतील चुकीचे म्हणा, ते नष्ट करता येते आणि चांगले कर्म केले असतील त्याला आपण हळूहळू पुढे नेऊ शकतो. ज्या कारणाचे परिणाम त्याला सध्याच्या आयुष्यात भोगावे लागतात. कारणाचे परिणाम म्हणजे जे कर्म पूर्वी केलेले आहेत त्याचे परिणाम म्हणून आपण या जन्मामध्ये भोगत असतो असं पण प्रत्येक जण म्हणत असतो. ती कारणे व तशी कार्य त्याने स्वतःच करून ठेवलेली असतात. तर तेच असतं ना, आपण क्रिएटर असल्यामुळे आपण ते तयारच, सोल प्लॅन आपणच तयार केलेला असतो. दुसऱ्या कोणी नव्हे, म्हणून दुसऱ्याला आणि किंवा परिस्थितीला किंवा ग्रहांना दोष द्यायचा नाही, किंवा लोकांना आपल्या आयुष्यातल्या, हे आपल्याला वारंवार आपल्याला समजलेलं आहे आता. तो कोणतीही मर्यादा उल्लंघू शकतो. कुठलीही गोष्ट इझिली करू शकतो, क्रिएट करू शकतो, हे त्यांनी सांगितलंय. म्हणजे कोणती मर्यादा उल्लंघू शकतो, म्हणजे जी गोष्ट असाध्य आहे आपल्याला असं वाटत असतं ती सुद्धा त्याला साध्य होऊ शकते. त्यांनी पहा किती डीप मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने या प्रत्येक वाक्याकडे लक्ष द्यायचं आहे. इथे या पुस्तकामध्ये टाइमपास किंवा असं फालतू वर्णन किंवा असं कोणत्याही तुम्हाला चॅप्टर मध्ये आढळणार नाही. थोडस फार जे काही असेल ते असेल, पण अशा महत्वाच्या एक एक वाक्य महत्वाचं आहे. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की अगदी शांतपणे आणि लक्ष केंद्रित करूनच हे पुस्तक वाचायचं आहे, किंवा जे कोणी सांगत आहे तर ते लक्ष देऊन ऐकायचं. तर त्यांनी म्हटलेलं आहे, कारण ती मर्यादा आपल्या स्वतःच्या कर्माने प्रथम त्यानेच घातलेली असते. म्हणजे कोणती मर्यादा ती उल्लंघू शकतो. म्हणजे जीवनामध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, बाबा मी हे करू शकेल की नाही, माझी कॅपॅसिटी आहे की नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या मर्यादा आपणच घालून घेतलेल्या आहे. आपण जर विचार केला, आपण क्रिएटर आहोत, तर आपण या सगळ्या मर्यादा तोडून आपल्याला जे हवं आहे किंवा ज्या गोष्टी आपण कधी जीवनात विचार पण नाही केलाय त्या करू शकतो. आता जे जे लोक विहंगमला जोडलेले आहेत, सुरुवातीच्या काळापासून आणि आतापर्यंत जे जे आपण शिकलो त्यानुसार आपल्या आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला असाध्य वाटत होत्या की ह्या घडून नाही शकत आपल्या जीवनामध्ये, तर हे प्रत्येकीचे अनुभव आपण आता ऐकलेले आहे. आणि प्रत्येक जण आता सांगतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाटल्या नव्हत्या ते सुद्धा मिरॅकल्स आपल्या जीवनामध्ये घडलेले आहेत. तर त्यांनी तेच म्हटलंय की या सगळ्या मर्यादा आपणच घातल्या होत्या, पण जेव्हा तुम्ही त्या मर्यादा तोडता त्यावेळेस तुम्ही असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करू शकता. कारण ती मर्यादा आपल्या स्वतःच्या कर्माने प्रथम त्यानेच घातलेली असते आणि त्याच्या ठिकाणी अशी काही आध्यात्मिक साधन सामग्री असते. म्हणजे ती पॉवर, ती शक्ती आपल्यामध्येच आहे जी ग्रहांच्या शुभाशुभ दृष्टीला जुमानत नाही. म्हणजे पहा, त्यांनी हे पहा इथे, पहा इथे कन्फ्युज नाही व्हायचंय. त्यांनी परमहंसांना सांगितलं की तू ज्योतिषाचं कंकण का नाही बांधत, त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे ते पुढे क्लिअर होईलच आपल्याला. पण याचा अर्थ त्यांनी हे नाही सांगितलं की पूर्णपणे ग्रहांवर डिपेंड राहा, मग तू ते कंकणच बांध, मग तू ज्योतिषच कर, असं वगैरे नाही सांगितलं. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचा सहारा घ्यावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा ग्रहांच्या ज्या शुभ अशुभ दृष्टी आपण जे म्हणतो, जसं म्हणतो की शनीची 7.5 एक्झाम्पल म्हणून म्हणतो, तर ह्या कोणी त्याला शुभ समजतं, कोणी अशुभ समजतं, जनरली अशुभ समजतात प्रत्येक जण. तर त्या गोष्टींना भिवून न जाता आपण त्याला फेस कसं करायचं हा मार्ग आपण काढू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या ग्रहांच्या शुभाशुभ स्थितीला सुद्धा ती व्यक्ती जुमानू शकत नाही की ज्याला स्वतःच्या आतली पावर कळलेली आहे. माणसाला ज्योतिष शास्त्राची त्याच्या भोळसरपणामुळे भीती वाटते. भोळसरपणामुळे म्हणजे सतत त्या डोक्यामध्ये संशय ज्याचा असतो, ज्याला हे समजत नाही की ती पावर आपल्यामध्येच आहे, तर त्या व्यक्तीला त्याची भीती वाटत असते की आता काय परिणाम होईल ग्रहांचा आपल्यावरती. म्हणून बरेच जण आपले भविष्य पाहत राहतात रोज, मग त्याच्यानुसारच चालतात. मग असं नाहीये की ते बसूनच नाही राहायचं, आपल्याला कार्य करत राहायचं आहे. फक्त जे परिणाम येतील त्याला एक्सेप्ट करायची तयारी आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि त्यामुळे तो एक निर्जीव यंत्रच बनलेला आहे. मग तेच मी म्हटलं ना, आता निर्जीवच बसून राहतो, नाही ते ग्रहांच्या स्थितीवरच अवलंबून राहायचं, बसूनच राहायचं असं नाहीये. काही विशिष्ट स्थितीमध्ये तुम्हाला या गोष्टींचा सहारा घ्यावा लागतो व त्यात यांत्रिक सहाय्यावर गुलामासारखा सर्वस्वी अवलंबून राहतो. पण ते स्वतःच सांगताय. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं परमहंसांना की तुला बघायचंय ज्योतिष कंकण बांधव, पण तेच क्लिअर काय करता इथे
की पूर्णपणे बरेचसे लोक ह्याच्यावर पूर्णपणे डिपेंड असतात. मग स्वतः काहीच करायचं नाही, मग ग्रहांचं हे पूजा कर, ते पूजा कर, मग ग्रहांचे हे कर. तर ह्या सगळ्या गोष्टी न करता आपले प्रयत्न आपण चालूच ठेवायचे आणि त्याच्या बरोबर जोड म्हणून आपण याला घेऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तो गुलामासारखाच वागायला लागतो, त्याच्यातच पूर्ण गुंतलेला राहतो. परंतु जो मनुष्य शहाणा आहे तो या ग्रहांना पण जुमानत नाही. तो आपल्या पूर्व कर्मांनी खचून सुद्धा जात नाही. आता ठीक आहे, झाले कर्म, आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत, तर ठीक आहे, खचून न जाता तो आपली निष्ठा सृष्टीवर काढून सृष्टीकर्त्याच्या ठाई अर्पण करतो. म्हणजे पूर्णपणे युनिव्हर्स वरती तो म्हणजे युनिव्हर्सला धन्यवाद देऊन म्हणा किंवा युनिव्हर्स वरती डिपेंड राहू शकतो, की आपण जे बोलू, आपले जे विचार आपण क्रिएट करू, ते युनिव्हर्स आपल्याला तथास्तु म्हणणार आहे हे लक्षात ठेवायचं. अर्पण करतो व त्यामुळे तो ग्रहांवर व आपल्या पूर्व कर्मांवर मात करू शकतो. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, खूप महत्वाचे वाक्य आहे याच्यातले. परमात्म तत्वाशी सायुज्यतेचा जसजसा अनुभव येत असतो तसतसा त्या सृष्ट पदार्थांचा वर चष्मा कमी कमी होत जातो. तर हे लक्षात ठेवायचं, परमात्म तत्वाशी सायुज्यता. सायुज्यता म्हणजे काय? अं, जोडणे. जोडणे म्हणजे होणे. आपण जे असं म्हणतो परमात्म तत्व म्हणजे काय, ते आपल्यामध्येच आपणच सर्वस्व आहे हे. म्हणजे आपला हायर सेल्फ म्हणा किंवा आपण ज्याच्याशी जोडलेलं असतो आपलं आत्मस्वरूप. तर त्याच्याशी सायुज्यतेचा जसा अनुभव म्हणजे त्याच्याशी जसा आपण कनेक्ट होत जातो तसतसा आपल्याला अनुभव येतो. त्या सृष्ट पदार्थाचा वरचष्मा कमी कमी होत जातो. सृष्ट पदार्थ म्हणजे ते निर्मित झालेल्या सृष्टीमध्ये त्यांचा वरचष्मा कमी 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 होत जातो. म्हणजे आपल्यामधली जी शक्ती आहे तिची जाणीव जेव्हा आपल्याला होते त्यावेळेस ह्या ज्या मॅट्रिक्सचा प्रभाव आहे आपल्यावरती पडत नाही, असं स्पष्टपणे ते सांगून राहिलेले आहे. आत्मा हा सदैव मुक्तच असतो, त्याला कोणी बांधून नाही शकत. हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याला मरण पण नाही, कारण त्याला जन्मच नाही. आता हे आपण बघितलेलं आहे प्रत्येक वेळेस. ग्रह त्याला आपल्या अधिकाराच्या चौकटीत बसवू शकत नाही. मनुष्य हा आत्मा आहे. कधी पण हे लक्षात ठेवायचं की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आणि त्याला शरीर पण आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण आपण काय करतो, पूर्णपणे त्या शरीरावर डिपेंड होतो. मनुष्य हा आत्मा आहे आणि त्याला शरीर आहे. ज्यावेळी तो आपल्या स्वरूप भाव योग्य ठिकाणी ठेवतो, आपला जो भाव आहे म्हणजे तो परमात्म्याशी कनेक्ट असतो, आपल्या आत्मस्वरूपाशी कनेक्ट असतो, त्यावेळी तो सक्तीच्या कर्तव्यांना बाजूला सारतो. सक्तीचे कर्तव्य म्हणजे जे मॅट्रिक्स मध्ये आपण जगतो आहे तर ते करतच राहतो. मुलांसाठी कर्तव्य चालू आहे, घरातल्यांसाठी कर्तव्य, म्हणजे ते सोडायचे असं नाहीये. पण बरेच जण पूर्णपणे त्याच्यामध्येच डुबलेले असतात. तर त्यांचं म्हणणं आहे की ही सक्तीचे कर्तव्य आहे, की त्याच्यातून थोडा वेळ काढून तुम्ही आपल्या आत्मस्वरूपाशी अनुसंधान साधायचं आहे. तर ते जर करत नसेल आणि नुसतेच तुम्ही या मॅट्रिक्स मध्ये जगत असाल तर ते न करता सक्तीची जी कर्तव्य आहे त्याला आपण बाजूला सारू शकतो. जोपर्यंत त्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती झालेली असते, विस्मृती झालेली असते ना, की आपणच ते आत्मस्वरूप आहोत, व तो सामान्य व्यवहारामध्ये गुंतून राहतो, जे मी आता सांगितलं, तोपर्यंत त्याला परिस्थितीच्या नियमांचे सूक्ष्म बंधन पाळावे लागते. म्हणजे मग त्याच्यातच तो अडकलेला राहतो. आणि परमेश्वर म्हणजे एक सुसंबद्धता आहे, ही एक कार्यकारण नीती आहे. तर परमेश्वर काय आहे हे तेच सांगतात की सुसंबद्धता आहे आणि ही एक कार्यकारण नीती आहे. नीती म्हणजे नियमांचे पालन जर केले व्यवस्थित प्रमाणे, जसं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, ध्यान धारणा वगैरे सगळं असल्यामुळे, तर तो आपण या बंधनामधून मुक्त होऊ शकतो, आत्मस्वरूपाशी कनेक्ट होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यावेळी एखादा भक्त परमेश्वराशी एकरूप होतो, आत्म्याशी कनेक्ट होतो, त्यावेळी त्याच्या सर्व कृती प्रवृत्ती ज्योतिषशास्त्राच्या अगदी बरोबरच आणि वक्तशीर घडून येत असतात. म्हणजे ज्योतिषशास्त्र त्याच्याप्रमाणे वागू लागतं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कसं, की ज्यावेळी तो परमेश्वराशी कनेक्ट असतो, म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये लीन झालेला असतो, त्यावेळेस त्याच्या सर्व कृती, कृती म्हणजे काय, जे कार्य तो करत असतो, मग हे कार्य कसं लक्षात ठेवायचं, की अनासक्तीयुक्त कार्य. म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये आपण आसक्ती नाही ठेवायची आणि अपेक्षा नाही ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण हे बघितलेलंच आहे, की या आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा कनेक्ट असतो किंवा आसक्ती रहित कार्य जे आपल्याला सांगितलेलं आहे, की आसक्ती रहित आणि आसक्ती सहित. आसक्ती
सहित म्हणजे मग आपण कर्तव्य म्हणून आपल्याला केलंच पाहिजे, मग त्याच्यासाठी ध्यानधारणा सोडून द्यायची, ती वेळ सोडून द्यायची आणि तेच करत राहायचं. तर असं न करता आसक्ती रहित, ठीक आहे आपलं कर्तव्य आपण करून घेतलेलं आहे आणि आता पुढे आपण आपल्या स्वतःच्या मार्गक्रमणाच्या मार्गावरतीच आपल्याला जायचं, म्हणजे आपल्याला मोक्षाचा जो मार्ग आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि कर्तव्य म्हणून जे जरुरी आहे, जेवढं आपण करू शकतो तेवढंच करायचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की ती कृती आणि प्रवृत्ती ज्योतिषशास्त्राच्या बरोबरच आणि वक्तशीर घडून येते. मग त्याच्याशी रिलेटेड जशी हवी आहे ज्योतिषशास्त्रानुसार तशी आपली कृती घडत जाते. निष्ठापूर्ण प्रार्थना आणि ध्यान केल्याने तो त्या दिव्य चित शक्तीशी संपर्क साधतो. तर हेच ते त्यांनी महत्वाचं सांगितलेलं आहे की आसक्तीरहित कर्म करायचं आहे आपल्याला, आणि ध्यान धारणा आणि प्रार्थना आणि निष्ठापूर्वक आपले जे मोक्ष मार्गाला जाण्यासाठी आपल्याला जे जे शिकवलं आहे ते करत राहिलं तर आपण त्या दिव्य चित शक्तीशी संपर्क साधतो आपला, म्हणजे आपण त्या ध्यानामध्ये जी समाधी स्थिती आहे ती साधू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. या आंतरिक रक्षण शक्तीच्या पेक्षा दुसरी कोणतीही शक्ती अधिक बलवान नसते. आंतरिक शक्ती कोणती? आंतरिक शक्ती आत्मस्वरूप आपले, तर ही शक्तीच आहे, ती पावरच आहे. तर तिची जाणीव जेव्हा आपल्याला होईल तर त्याच्या पेक्षा मोठी कोणतीच शक्ती बलवान नाही. मग गुरुजी, मी हातामध्ये फलज्योतिष विषय कंकण घालावे असे आपल्याला का वाटते? मग त्यांचं म्हणणं तुम्हीच तर स्पष्ट करून सांगून राहिले आता सगळं की या सगळ्याची गरज नाही, मग तुला गरज नाही आतमध्ये आपल्या शक्तीवरच विश्वास ठेवायचा, तर मग तरी पण तुम्ही मला ज्योतिष कंकण कशाला घालायला सांगता? तर त्यांचं म्हणणं आहे, बराच वेळ गप्प बसून मी हा प्रश्न भीतभीतच विचारला, म्हणजे त्यांना इच्छा होती पण त्यांनी विचारला नाही. श्री युक्तेश्वरांचे हे सुबोध विवेचन मनात रुजवण्याचा मी प्रयत्न केला होता. या विवेचनातील विचार मला नवीन होते. म्हणजे त्यांनी विचार केला पण त्यांना असं वाटत होतं की हे असं का सांगताय बा, नवीनच वाटत होतं. प्रवासी आपल्या मुक्कामावर पोहोचल्यानंतरच त्याने आपल्या जवळचे नकाशे टाकून देणे बरोबर ठरलं. मी म्हंटल ना की जोड जोड द्यायची आपल्याला त्याची. तर त्यांचं म्हणणं आहे की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण पोहोचतो साधनेच्या, त्यावेळेस मग तुम्हाला ज्योतिष वगैरे ह्या सगळ्याची जोड घेण्याची गरज नाही. पण आत्ताची जी स्थिती आहे सुरुवातीची, त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टींसाठी याची साथ घ्यावी लागते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि केव्हा ते मग ते सगळं आपोआपच सुटून जातं, सोडूनही द्यायची गरज नाही खरं म्हणजे. पण ते त्यांना सांगताय की प्रवासाच्या मुक्कामावर पोहोचल्यावरती ते नकाशे वगैरे आपल्याला टाकून देणे जरुरीचे असते. प्रवासात त्याने सोयीच्या जवळच्या मार्गाचा अवलंब करणे जास्त फायदेशीर ठरते. या मायावादाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेची मुदत कमी करण्याचे प्राचीन कालच्या ऋषींनी अनेक मार्ग शोधून काढले. म्हणजे हे ऋषींनी शोधून काढलंय की मायाजाळ जे आहे, मॅट्रिक्स जे आहे, तर त्याच्यामध्ये ह्या मायावादाच्या सक्त मजुरी म्हणतो आपण त्याला, त्यांनी म्हणजे असं त्यांनी सांगितलंय की सक्त मजुरीची शिक्षा आहे. म्हणजे आपलं मूळ स्वरूप विसरून आपण याच्यामध्ये जे गुरफटत जातो आणि आपल्याला तो मार्गच सापडत नाही की आपल्याला काय करायचंय आणि काय नाही. तर त्याच्यासाठी प्राचीन काली ऋषींनी हे मार्ग शोधले, ज्योतिष वगैरे, असं त्यांनी सांगितलं. कर्मविषयक नीती नियमांमध्ये असे काही यांत्रिक धर्म आहेत की त्याचा बुद्धिमान माणसास कुशलतेने सोडवणुकीच्या दृष्टीने उपयोग होतो. म्हणजे बुद्धिमान माणूस असेल तर मग या थोड्याफार काही गोष्टींशी तो जोड घेऊन मग पुढे जाण्याचा आपला प्रयत्न करत असतो. माणसावर जी काही आपत्ती येते, आपत्ती आपल्याला तर माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक, नंतर सृष्टीमधल्या आपत्ती असतात. तर ह्या सगळ्या काही आपत्ती येतात त्याचे कारण तो कोणत्या तरी विश्वव्यापी निसर्ग नियमांचे उल्लंघन करीत असतो. ते आपल्याला माहितीच आहे. आता आपण हे उदाहरण बघतोच की निसर्ग म्हणजे जसं वृक्ष, आता आपण पुष्कळ वृक्ष कापले गेले पहिल्यापेक्षा, त्यामुळे पावसाच्या प्रमाणामध्ये, वातावरणामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये किती बदल झाला, उष्णता निर्माण झाली. तर हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आपण केल्यामुळे आपल्याला त्याची शिक्षा किंवा आपत्ती आपल्याला आपल्यावरती येतेच असते. धर्मग्रंथांचे असे नेहमी सांगणे की माणसाने निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तर निसर्ग नियम आपण नेहमी पाळावे असे शास्त्रांचे आणि म्हणणे आहे बा असं. आणि त्याच वेळी परमेश्वराच्या सर्व शक्तिमत्वाची जाणीव सतत मनात ठेवी की सर्व शक्तिमान हे परमेश्वर जो आहे आणि आताच्या परिस्थिती म्हणजे आपणच तो आहोत हे लक्षात ठेवायचे, सतत मनात ठेवी. त्याने म्हणावे, परमेश्वरा तुझ्यावर माझा सारा भरोसा आहे. म्हणजे आता इथे
आपण पहा, हे पूर्वीच्या वेळेचं असल्यामुळे ते सांगतात की परमेश्वराला बाहेर बघायचं आणि त्याला आपण प्रार्थना करायची की मी तुझ्यावर अवलंबून आहे. पण इथे आता आपण हे लक्षात ठेवलं की जे साधक पुढे पुढे गेलेले आपण लोक, तर आपणच स्वतः आहोत, परमेश्वर पण आपणच आहोत, सगळं आपण आहोत, आत्मस्वरूप आपण आहोत. तर हे आपल्या ठिकाणीच आपण ही जाणीव ठेवायची आहे की मी हे जाणून आहे की तू मला जरूर मदत करशील, म्हणजे आपणच आपली स्वतःची मदत करायची आहे. पण मी सुद्धा जे काही दुष्कर्म माझ्या हातून घडले असेल त्याच्याबद्दल सत्कर्म करून दाखवेल, की ठीक आहे आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्या झाल्या, आता पुढे आपण हे लक्षात ठेवायचे की निसर्ग नियमांचे पालन करायचे. अनेक मार्गाने, इच्छाशक्तीने, प्रार्थनेने, योग मार्गानुसार, ध्यान करून, संतांशी विचार विनिमय करून, ज्योतिष विषयक कंकण वापरून पूर्वीच्या पापकर्मांचे अनिष्ट परिणाम कमी करता येतात किंवा नाहीसे करताही येतात. पहा त्यांनी काय काय सांगितलंय. इच्छाशक्तीने, आता महत्वाचं ही इच्छाशक्ती आपली तशी दांडगी पाहिजे की मी या ग्रहांमुळे जी जे काही आपली परिस्थिती निर्माण झाली आहे, तर ती इच्छाशक्ती जर तुमची दांडगी असेल तर तुम्ही त्या गोष्टीवरती मात करू शकता. पण त्यांनी हे सांगितलं की इच्छाशक्तीने प्रार्थनेने प्रार्थना करू शकता. जसं भक्ती मार्ग जो आहे तर तो ईश्वराला प्रार्थना करून आपण व्याकुळता निर्माण करून करू शकतो. योग मार्गानुसार, मोठे मोठे योगी झालेले आपल्याला माहिती, योग मार्गानुसार ध्यान करून, संतांशी विचार विनिमय, म्हणजे जे लोक पुढे गेलेले आहे, पोहोचलेले आहेत, आपल्याला समजलंय की हे मोठे यांनी ते मिळवलेलं आहे, त्या अशा लोकांच्या संपर्कात सतत राहायचं. आणि ज्योतिष विषय कंकणे वापरून, तर काही गोष्टींची जोड आपल्याला या सगळ्या गोष्टींची घ्यावी लागते असं त्यांचं म्हणणं. पूर्वीच्या पापकर्मांचे, पूर्वीचे म्हणजे मागच्या जन्मांमध्ये आपण जे काय केले पापकर्म, किंवा आतापर्यंत आपल्याला ते ज्ञान नव्हतं तर आपण चुकीच्या गोष्टी करत होतो, पण आता ज्ञान झाल्यावरती आपण काय करायचं आहे की या गोष्टींचा सपोर्ट घेऊन आपल्याला अनिष्ट जे परिणाम होणार आहेत ते कमी करायचे, नाही किंवा नाहीसे पण होऊ शकतात. ज्याप्रमाणे छपरावर तांब्याचा तांब्याच्या काठीचा विद्युत निवारक बसून वीज पडण्याचा धोका टाळता येतो. आता हे त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे छपरावर, छपरावर म्हणजे आपल्या गच्चीवर वगैरे पूर्वी ते छप्र होते असे, त्याप्रमाणे या शरीर मंदिराचे काही विवक्षित मार्गांनी रक्षण करतात. जसं की त्या घरांवर पूर्वी वीज पडायची, तर ते काय करायचे लोक पूर्वीचे तांब्याच्या काठीचा विद्युत निवारक बसवून घ्यायचे, म्हणजे जो सपोर्टिव्ह असेल की ती वीज खालपर्यंत नाही येणार, तिथल्या तिथेच रिटर्न होईल, असं ती पद्धत होती पूर्वीची. तर ते पुष्कळ डिटेल आपल्याला काही माहिती नाही, ज्यांना माहित असेल ते ठीक आहे. तसंच त्यांनी सांगितलंय की त्याप्रमाणे या शरीर मंदिराचे काही विवक्षित मार्गांनी रक्षण करतात. शरीराचे रक्षण, पहिली गोष्ट म्हणजे शरीराचे रक्षण आपल्याला का करायचे, कारण की हा जो मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे या शरीराद्वारेच आपण मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतो, हे तर सगळ्यांना माहित झालेलं आहे आता. तर या शरीर मंदिराचे ज्या प्रकारे आपल्याला रक्षण करता येईल त्या प्रकारे आपण करू शकतो. तर पूर्वकर्मांच्या नुसार जे आपल्याला रोग व्याधी उत्पन्न होतात किंवा जे काही आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर त्याच्यासाठी हे थोडे काही मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत, त्यामुळे ह्या शरीर मंदिराचे आपण रक्षण करू शकतो. विद्युत व चुंबकीय उत्सर्जन विश्वामध्ये अविरतपणे संचरत असते, त्याचा मनुष्याच्या शरीरावर बरा वाईट परिणाम होत असतो. कित्येक युगांच्या पूर्वी आपल्या ऋषींनी या प्रश्नावर फार खोलवर विचार केला की कोणत्या मार्गांनी या सूक्ष्म विश्वव्यापी लहरींच्या अनिष्ट परिणामांपासून शरीराचे रक्षण करता येईल. या काही गोष्टी आहेत विश्वामध्ये, जे विद्युत चुंबकीय उत्सर्जन वगैरे आहे ते अविरतपणे ते कार्य चालू असतं त्यांचं, तर त्या सगळ्यांचा मनुष्याच्या शरीरावर वगैरे किंवा जीवनावर की वाईट परिणाम होत असतो. तर आपल्या ऋषी मुनींनी त्याच्यावरती अभ्यास करून कोणत्या मार्गाने या सूक्ष्म विश्वव्यापी लहरींच्या अनिष्ट परिणामापासून शरीराचे रक्षण करता येईल. जसं सांगितलं की वीज पडायसाठी त्या घरावरती त्यांनी जसं ते विद्युत निवारक काठी तांब्याचा लावलेला आहे, त्याप्रमाणे शरीराचं रक्षण करण्यासाठी या अनिष्ट गोष्टींपासून या काही 4-5 गोष्टी त्यांनी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्या ऋषींनी असे शोधून काढले की शुद्ध धातू पारलौकिक प्रकाश सोडू शकतात. शुद्ध धातू म्हणजे प्युअर, प्युअर जे मेटल्स किंवा जे काय आहेत ते पारलौकिक प्रकाश सोडू शकतात. पारलौकिक प्रकाश म्हणजे दिव्य जो असतो तो, व हा प्रकाश ग्रहांच्या अनिष्ट परिणामास जोरदारपणे प्रतिकार करतो. तर हा जो प्रकाश आहे तर ग्रहांचे ज्याच्या शरीरावर, मनावर किंवा जे काही परिस्थितीवर परिणाम झालेले आहे तर तो प्रतिकार करत असतो. म्हणजेच जे दिव्य दिव्य प्रकाश आपण ज्याला म्हणू शकतो
पारलौकिक प्रकाश आपण त्याला म्हणतो. काही वनस्पतींची कलमे सुद्धा अशी सापडली की त्यांचाही उपयोग या कामी होऊ शकला आणि सगळ्यात जास्त गुणकारी अशी 2 कॅरेटच्या जास्त भारमानाची शुद्ध रत्ने सापडली. आता पहा, त्यांनी सांगितलं की धातू असे काही आहेत की ज्याच्यावरती या गोष्टींचा अनिष्ट ग्रहांचा परिणाम होत नाही. तर त्याच्यात त्यांनी हे सांगितलेलं आहे की काही वनस्पती सुद्धा त्या लोकांना पूर्वी माहित होती की ज्याचा उपयोग करून आपण असा अनिष्ट परिणाम रोखू शकत होतो. तर म्हणून त्यांनी हे शोधून काढलं की सगळ्यात जास्त गुणकारी अशी 2 कॅरेटच्या पेक्षा जास्त भारमानाची शुद्ध रत्ने सापडली. आता रत्ने म्हणजे आपण क्रिस्टलचं पण म्हणू शकतो इथे, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची रत्ने आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. ज्योतिषशास्त्राच्या ह्या व्यावहारिक प्रतिबंधक उपयोगाचा भारताबाहेर क्वचितच अन्यत्र इतका कळकळीने अभ्यास केला गेला असेल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भारताच्या बाहेर या सगळ्या गोष्टींचा इतका अभ्यास नाही जितका भारतात झालाय. या बाबतीत विशेष माहिती नसलेली गोष्ट अशी आहे की ही उपयोगात आणली जाणारी रत्ने, धातू, मिश्र धातू ही काही एक विवक्षित वजनाची घेतली नाही तर त्यांचा काही उपयोग होत नाही. तर त्याचं ते विशिष्ट कॅल्क्युलेशन आहे की इतक्या वजनाचाच तो हवा. जसं क्रिस्टलचं मॅडमने आपल्याला, आता ज्यांनी क्रिस्टलचा कोर्स केला असेल त्यांना माहितीये की कोणता क्रिस्टल किती याचा आहे. वेगळ्या वेगळ्या रत्नांचं पण ते लोक सांगतात. ज्योतिष लोक जे आहेत, ज्योतिषशास्त्र चांगले, ते आपल्याला बरोबर समजून सांगतात की काय कोणत्या गोष्टीचा कोणत्या ग्रहाचा याच्यावर तुमच्यावर परिणाम होईल, त्याप्रमाणे तुम्ही ते घ्या. तर ते इथे समजून सांगतात की तसेच अशा प्रकारची जी कंकणे वापरतात त्यांचा वापरणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श होणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेशी स्पर्श झाला पाहिजे त्या कंकणांचा. तर इथे जसं कंकण सांगितले तसं आपण आजकाल क्रिस्टलचे ब्रेसलेट वगैरे समजू शकतो. म्हणजे एक्झाम्पल साठी, गुरुजी जरूर मी आपल्या उपदेशाप्रमाणे हातात कंकण वापरीन. ग्रहांवर मात करण्याच्या विचाराने मला जरा गंमत वाटते आहे. त्यांना गंमत वाटत होती. सर्वसाधारण उपयोगाकरिता मी सोने, रुपे, तांबे या 3 धातूंनी बनवलेल्या कंकणाची शिफारस करतो. पण काही विशिष्ट उपयोगाकरिता तू रुपे आणि शिसे यांचे बनवलेले कंकण वापरावेस असे मला वाटते. त्यांनी मग ते सांगितलं त्यांना कोणत्या याची गरज आहे. श्री युक्तेश्वरांनी अगदी काळजीपूर्वक अशी सूचना दिली. गुरुजी, कोणत्या विशिष्ट उपयोगाकरिता किंवा हेतू करता आपण म्हणत आहात? मुकुंदा, या ग्रहांची तुझ्यावर जरा अनिष्ट दृष्टी पडलेली आहे. म्हणजे त्यांना ते लक्षात आलं की काय प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तू घाबरून नकोस असं त्यांनी म्हटलं. तुझे रक्षणच होईल. साधारण 1 महिन्यात तुझे यकृत बिघडून तुला बराच त्रास होईल. हे दुखणे तुला 6 महिने त्रास देईल, पण फल ज्योतिष विषय कणकण जर तू वापरले तर 6 महिन्यांचा काल कमी होईल. तो 24 दिवसापर्यंत येईल. मग त्यांचं म्हणणं आहे की 6 महिने जर तुला तो त्रास होणार असेल तर तो 24 दिवस असेल. दुसऱ्याच दिवशी मी एका जड जवाहिऱ्याकडे गेलो व असे कंकण तयार करून घेतले व वापरू लागलो. माझी तब्येत तशी चांगली होती. गुरुजींनी वर्तविलेले भाकीत माझ्या स्मरणातून गेले. तेवढ्यात गुरुजी सेरामपूरहून वाराणसीला गेले व वर सांगितलेले आमचे बोलणे झाल्यानंतर 31 दिवसांनी एकाएकी माझ्या पोटात यकृताजवळ दुखू लागले. त्यानंतर काही आठवडे मला या पोटातील यातनांनी अगदी कासावीस करून सोडले. गुरुजींना काही तसदी देऊ नये म्हणून हे दुखणे मी एकट्याने सहन करावे व त्यांना काही सांगू नये असे त्यांनी ठरवले. पण 24 दिवस या यातना सहन केल्यावर माझ्याने धीर निघेना. मी वाराणसीला जायला निघालो. तेथे युक्तेश्वरांनी माझे स्वागत केले. यावेळी त्यांच्या स्वागतात नेहमीपेक्षा जास्त जिव्हाळा होता. पण खाजगीरित्या माझ्या या यातनांची कहाणी त्यांच्या कानावर घालायला त्यांनी मला मुळी संधीच दिली नाही. कित्येक भक्त त्या दिवशी गुरुजींना भेटून गेले. ते फक्त त्यांच्या केवळ दर्शनाकरताच, म्हणजे की संतांजवळ यायच्या पूर्वी त्यांचं दर्शन घ्यायला आले होते. मी एका कोपऱ्यात बसून होतो. यातनेने जर्जर झालो होतो आणि माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सगळी पाहुणे मंडळी जायला संध्याकाळ झाली. पाहुणे मंडळी जेवून गेली तेव्हा गुरुजींनी मला तिथल्या घरातल्या अष्टकोनाकृती गच्चीवर बोलावून घेतले. यकृताच्या दुखण्याच्या कारणाने तू येथे आला असशील. युक्तेश्वरांनी जरा तिरक्या नजरेने पाहिले. ते येरझारा घालीत होते, त्यामुळे चंद्रप्रकाश मधून मधून बंद होता. बघू मला, 24 दिवस हे तुझे दुखणे चालू आहे ना, होय की नाही? ते म्हणाले, होय गुरुजी. पोटाचा व्यायाम मी तुला शिकवला तो कर पाहू. गुरुजी, माझ्या व्यथेच्या तीव्रतेची जर आपल्याला कल्पना येईल तर आपण मला हा व्यायाम करायला सांगणार नाही. म्हणजे ते अगदीच त्रासले होते
आणि त्यांना वाटत होतं की गुरुजी मध्येच काय आपल्याला व्यायाम काय करायला लावताय बा, माझ्याच्याने होणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तरी पण त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो व्यायाम करण्याचा मी एक दुबळा प्रयत्न करून पाहिला. दुखतंय म्हणतोस काय तू, पण मला काही तसं दिसत नाही, असा विरोधाभास कसा असू शकेल. म्हणजे त्यांना वाटलं की मला तर असं वाटतं की काही दुखत नाही तुला, पण तू म्हणतो आहेस, मग असा विरोधाभास कसा काय होऊन राहिलाय. गुरुजी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होते. मी गोंधळलेलो पण व्यथा मिटत चालली. म्हणजे त्यांना कन्फ्युज व्हायला लागलं की बा मला तर इतका त्रास होता आणि गुरुजी असं का बरं म्हणतात ते. पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी हे बोलल्याबरोबर व्यथा हळूहळू कमी होत चालली, म्हणजे दुखणे त्यांचे कमी होत होते. त्या आनंदाने मी भारावून गेलो. किती एक आठवडे त्या ठणक्याने माझी झोप उडवलेली होती. ती सतत ठणका देत असलेली व्यथा कमी होऊ लागली. ठणका बंद होऊ लागला. श्री युक्तेश्वरांच्या तोंडून शब्द बाहेर पडल्यावर ती वेदना जणू पूर्वी नव्हतीच अशी निघून गेली. म्हणजे त्यांच्या बोलण्यानंतर लगेच त्याचा परिणाम झाला. कृतज्ञतेने त्यांच्या पाया पडण्याकरता मी वाकलो, पण त्यांनी ताबडतोब मला तसे करू दिले नाही. पोरकटासारखा वागू नकोस, उठ आणि गंगेवरील ही चांदण्यांची शोभा पाहून घे. म्हणजे त्यांनी म्हटलं की लहान मुलासारखं काही नमस्कार वगैरे नको करू मला, आणि हे चांदणे ग्रह वगैरे पहा बा आकाशामध्ये, किती आल्हाददायक आहे ही शोभा. म्हणजे त्यांना मन त्यांचं डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला. पण गुरुजींचे डोळे आनंदाने चमकत होते हे त्यांच्या लक्षात आलं. मी त्यांच्या शेजारी गुपचूप उभा होतो. त्यांच्या वागण्याच्या पद्धतीवरून हे माझ्या ध्यानात आले की मला बरे करणारे ते नसून परमेश्वरच होता, हे मी समजून घ्यावे असे त्यांना वाटतं. त्यांचं म्हणणं आहे की बा गुरुजी म्हणजे मी काही केलंच नाही, जे काय आहे ते परमेश्वराने केलं असं तू समजून घे, पोरकटपणा नको करू बा असं. ते जडसे रुपे आणि शिसे यांचे कंकण मी अजून सुद्धा वापरीत आहे. त्या दिवसाची, फार पूर्वीच्या दिवसाची सदैव आनंद देणारी ती एक स्मृती आहे. फिरून एकदा माझ्या ध्यानात आले की खरोखरी एका अतिमानुष अशा महात्म्याच्या सहवासात मी वावरत आहे. त्यानंतर काही प्रसंगी जेव्हा मी त्यांना, माझ्या मित्रांना श्री युक्तेश्वरांकडे दुखणी बरी करण्याकरिता आणि तसे तेव्हा ते न चुकता रत्नांचा किंवा कंकणांचा उपयोग करावयास सांगत, आणि ज्योतिषशास्त्र दृष्ट्या अशी कंकणे फार उपयोगी असतात अशी प्रशंसा करीत. लहानपणापासून ज्योतिषशास्त्राबद्दल माझ्या मनात एक तऱ्हेची अढी होती. याचे कारण असे होते की पुष्कळ लोक मेंढरासारखे ज्योतिषाच्या पाठीमागे जात, व दुसरे असे की आमच्या घराण्याच्या ज्योतिषाने माझ्याबद्दल असे भाकीत केले होते की दोनदा विदुर होशील, तू दोनदा विदुर होशील आणि तू एकूण 3 लग्न करशील. ही गोष्ट माझ्या मनात सारखी घोळत असेल. 3 वेळा नवरदेव होऊन लग्न वेदी पुढे बळी द्यावयास काढलेल्या बोकडासारखी माझी गती झाली होती. तर त्यांचा विश्वास याच्यासाठी नव्हता की मला त्यांनी सांगितलं होतं की 3 वेळाला बा तुझे लग्न होईल तिसऱ्यांदा. माझा भाऊ अनंत दादा याने मुळी चक्क सांगूनच टाकले होते, तू आपल्या नशिबापुढे मान तुकवावी हेच बरे. म्हणजे त्यांचं भावाचं म्हणणं होतं की लग्न करून घे बा तू. तुझ्या कुंडलीमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेले आहे की तू अगदी लहानपणीच हिमालयात जाण्याकरिता घरातून पळून जाशील आणि नंतर मग बळजबरीने तुला घरी यावं लागेल, आणि आता तुझ्या लग्नाच्या बाबतचे भविष्य सुद्धा खरे ठरणार आहे. तर लहानपणी हे पण सांगितलं होतं की तू हिमालयात जाशील आणि परत वापस येशील. तर ते बरोबर झालं. म्हणजे त्यांच्या भावाचा विश्वास होता की आता तू लग्न पण करशील बा, हे पण सांगितलंय तर ते पण होईल तुझ्या लग्नात. तर त्यांनी असं म्हटलंय इथे फुटनोट मध्ये दिलेलं आहे की घरातल्या मंडळींनी माझ्याकरिता पसंत केलेल्या एका मुलीचे लग्न पुढे माझ्या चुलत भावाशी, प्रभासचंद्र घोष ह्याच्याशी झाले. ते योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष होते, आणि मग ते वारले 24 जानेवारी. म्हणजे प्रयत्न केला घरातल्यांनी पण ते नाही जमलं, मग त्यांच्या भावाशी लग्न करून दिले. एके दिवशी मला अंतस्फूर्ती झाली, हे सारे वर्तवलेले भविष्य खोटे ठरणार. माझ्या पत्रिकेच्या भेंडोळ्याला मी कडी लावली आणि त्या राखेची पुरचंडी करून त्याच्यावर लिहून ठेवले, दिव्य सुज्ञतेच्या धगीत जर पूर्वकर्मांची बीजे जळून टाकली तर ती उगवतच नाही. म्हणजे त्या कर्मांची बीजे जाळून टाकायची बघ, आणि ती पुरचंडी येणाऱ्या जाणाऱ्याच्या साधारण ध्यानात यावी अशा ठिकाणी ठेवली. ज्योतिषाला न जुमानणारे असे ते माझे भाष्य अनंत दादाने ताबडतोब वाचले. म्हणजे तुमच्या भावानेच वाचले. हे कागदाचे भेंडोळे जितक्या सहजपणे तू जाळून टाकलेस त्याप्रमाणे सत्य हे तू जाळू शकणार नाही. म्हणजे त्यांना विश्वास होता भावाला. आता ही गोष्ट खरी आहे की मी वयात येण्याच्या अगोदरच 3 वेळा माझे
लग्न घरात ठरवण्याचा घरातील मंडळींनी प्रयत्न केला. म्हणजे पुष्कळसं ते बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं, की 3 वेळा प्रयत्न केला त्यांनी, पण प्रत्येक वेळी त्यांचा हा बेत मी हाणून पाडला. मग तेच त्यांनी आता इथे सांगितलंय की त्यांचा बेत हाणून पाडला म्हणजे की ते मग इकडे तिकडे चालले गेले बा हिमालयात वगैरे, आणि मग त्या मुलीचं लग्न चुलत भावाशी करून दिलं. याचे कारण की ज्योतिष विद्येच्या भविष्य कथनापेक्षा परमेश्वरावरील माझी श्रद्धा फार जबरदस्त होती, हे मला पुरते माहित होते. म्हणजे स्वतःवरचा विश्वास महत्वाचा त्यांचा, की मला नाही करायचं लग्न तर ते नाहीच होणार आहे. माणसाला झालेली आत्मप्रचिती जितकी खोल असेल त्या मानाने तो आपल्यापासून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म आध्यात्मिक स्पंदनांनी साऱ्या विश्वाला प्रभावित करतो. किती महत्वाचं वाक्य पहा. माणसाला झालेली आत्मप्रचिती जितकी खोल असेल, म्हणजे जितका डीप असेल, त्या मानाने तो आपल्यापासून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म आध्यात्मिक स्पंदनांनी, व्हायब्रेशन्स, साऱ्या विश्वाला प्रभावित करू शकतो. आणि विश्वातील घटनांना आपल्या स्वतःवर प्रभाव पाडण्यास फारच कमी अवसर देतो. म्हणजे ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या जीवनात या सगळ्या जगामध्ये घडत असतात, तर त्याचा प्रभाव आपल्यावर पाडू नये द्यायचा. आपली इच्छाशक्ती अतिशय दांडगी पाहिजे, तर ते त्याच्याने हे सगळे होऊ शकतं. गुरुजींचे हे शब्द माझ्या कानात घुमून फिरून फिरून आठवण करून देत व त्याचबरोबर स्फूर्तीही देऊन जाते. गुरुजींनी त्यांच्या उच्चारलेले शब्द कानात घोळत आहे. कधी कधी मी ज्योतिषांना सांगून ठेवतो की ग्रहांच्या स्थितीवरून माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट दिवस मला काढून द्या, आणि अशा दिवसात सुद्धा मी माझे नियोजित काम पुरे करून टाकतो. आता हे आपल्यासाठी सुद्धा एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी, की कितीही वाईट परिस्थिती आली तर त्याला तोंड अतिशय आनंदाने आणि धैर्याने द्यायचं आहे. तर त्यांनी म्हटलंय की पुष्कळ ज्योतिषांना मी सांगितलं की अतिशय वाईट दिवस मला काढून द्या, त्या परिस्थितीमध्ये पण मी माझं नियोजित कामे बरोबर करतो. आता हे खरे आहे की ज्या वेळी मला चांगले यश मिळते व त्या वेळेच्या थोडे अगोदर अडचणींनी मला गांजून टाकलेले असते. तर त्यांचं ते पण त्यांनी कबूल केलं की अशा काही गोष्टी घडतात माझ्या जीवनात. काही मला यश मिळणार असेल किंवा पुढे माझं काही चांगलं होणार असेल, त्याच्या आधी प्रॉब्लेम्स खूप येतात. पण परमेश्वर आपला पाठीराखा आहे असा विश्वास बाळगावा आणि त्याने दिलेल्या इच्छाशक्तीचा योग्य वापर करावा. म्हणजे आपली आतली इच्छाशक्ती इतकी दांडगी पाहिजे की या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. या दोन गोष्टींचे सामर्थ्य आकाशस्थ ताऱ्यांच्या प्रकाशापेक्षा जास्त जबरदस्त आहे, याबद्दल माझी पूर्ती खात्री पटली आहे. म्हणजे त्यांचं तेच आहे की ग्रहांचा किंवा ताऱ्यांचा जे काही इफेक्ट होत असेल त्याच्यापेक्षा जर तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे, तर मग त्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात. आणि हा जो माझा आत्मविश्वास आहे तो यथायोग्य आहे असे अनेक अनुभवांती मला पटले आहे, त्यांना समजलं. ते माणसाच्या जन्माच्या वेळी कुंडली तयार करतात, त्याचा अर्थ माझ्या मते असा नाही. मग ते स्पष्टीकरण देत आहे बाकी, ठीक आहे इच्छाशक्ती पण तुमची दांडगी पाहिजे, पण त्यांनी हे सांगितलं की ही जी कुंडली तयार झालेली असते तर त्याचं काय महत्व आहे आणि ते कशासाठी असतं. तर त्यांनी सांगितलंय की याचा अर्थ, माझे असे मत नाही की त्या कुंडलीतील फलादेशावर सर्वस्वी अवलंबून राहा. त्यांनी हे सांगितलंय की पूर्णपणे अवलंबून नाही नका राहू, तुम्ही थोडाफार त्याचा सहारा घ्या, असं ते सांगतात. म्हणजे त्यांच्या गुरुजींनी पण ते सांगितलेलंच आहे. तर तुम्ही गरज असेल तेव्हा त्याचा उपयोग करा. स्वतः स्वतःच आपल्या पूर्वकर्मांच्या हातातील बाहुले समजावे. स्वतःला आपल्याला आपण पूर्वकर्म जे केलेले आहेत आपण त्याच्या त्याच्या हाती आपण झालेले बाहुले असं त्यांचं म्हणणं. त्याच्या उलट माझे म्हणणे असे आहे, हे जे आपण म्हणतो ना, तर ते सांगत आहेत की पूर्वजन्माचे कर्म आपल्याला भोगावे लागतात वगैरे वगैरे. तर हे असं न म्हणतात आपण बाहुलं झालंय बा जसं असेल तसं जीवन जगायचं. त्याच्या उलट ते म्हणतात कुंडलीतील फलादेश समजून घेतल्यावर मनुष्याने आपल्या स्वाभिमानास धक्का द्यावा, कुंडलीतील ग्रहांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करावा म्हणजे कसा करावा, इच्छाशक्तीच्या द्वारे, संकल्पाच्या द्वारे. सारे गगनमंडळ माणसाच्या दृढ निश्चय शक्तीस चेतना आणते व त्याला सांगते की बाबा रे, तू या मर्यादांना न जुमानता बाहेर निसटून जा. म्हणजे पहा, सारे गगनमंडळ म्हणजे युनिवर्स आपण समजू शकतो, ब्रह्मांड. माणसाच्या दृढ निश्चय शक्तीस चेतना आणते. म्हणजे तुमचा जर दृढ निश्चय असेल, चांगल्या गोष्टींचे संकल्प असतील, तर बरोबर सपोर्ट मिळतो आपल्याला. आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. व त्याला म्हणजे मनुष्यच युनिवर्स सांगत असतं असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा रे, तू या मर्यादांना न जुमानता बाहेर निसटून जा. म्हणजे या मायेच्या मॅट्रिक्सच्या याच्यामध्ये न अडकून राहता
तुझी इच्छाशक्ती आहे, तुझ्या पावर तुझ्यामध्ये जी आहे त्याद्वारे तू याच्यातून बाहेर निघ. परमेश्वराने प्रत्येक मनुष्यास जीवात्मा म्हणून निर्माण केलेलं आहे. त्याला त्याचे विशेष व्यक्तित्व दिलेले आहे. या विश्वरचनेत त्याचे असे काही विशिष्ट स्थानही आहे. मग ते कामचलाऊ खांबासारखे स्वतंत्र असो की परावलंबी असो, म्हणजे विशिष्ट अशा ह्या रचनेमध्ये, विश्वाची जी रचना झालेली आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला असे स्थान दिलेले आहे की ते जनरली कामचलाऊ खांबासारखे असू शकते किंवा परावलंबी पण असू शकते. त्याची मुक्ती तो जर तशी इच्छा करील तर कायमची व ताबडतोब सुद्धा होण्यातली आहे. म्हणजे तुम्ही जर इच्छा केली, कितीही प्रॉब्लेम तुमच्या समोर आले तरी तुम्ही त्याला बरोबर पार करून जाऊ शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. ती साध्य करावयास त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहण्याची जरुरी नाही. त्याने फक्त आपल्या अंतर्मनावर विजय मिळवला पाहिजे. श्री युक्तेश्वर यांनी 24,000 वर्षांचे संवत्सर चक्र किंवा कल्प कल्पून काही गणिती पद्धतीने त्याचा आधुनिक युगाशी संबंध जोडून दाखविला आहे. प्रत्येक चक्राचे त्यांनी 2 भाग केले. प्रत्येक भाग 12,000 वर्षांचा आहे. हे पूर्ण डीप मध्ये त्यांनी नॉलेज दिलेलं आहे. आरोह कमान व दुसरा अवरोह कमान, प्रत्येक कमानातील हे फास्टली वाचून घेते मी जरा. 4 युगे, कारण हे इतकं समजवण्यासारखं मला पण याच्यातलं ज्ञान नाहीये काहीच. कली, द्वापार, त्रेता ही युगे कशी निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल ते सांगता आहेत की कसं केलेलं आहे. ही 4 युगे ग्रीक कल्पनेप्रमाणे लोहयुग, ब्रांज युग, रौप्य युग आणि सुवर्ण युग ह्या युगांशी जुळतात. ग्रीक युग यांना सांगितलेले आहे आणि आपले जे आहे ते कली, द्वापार, त्रेता, सत्य असे. गुरुजींनी काही निरनिराळ्या गणिती आखाड्यांवरून असे शोधून काढले की आरोह कमानीतील शेवटले कलियुग हे इसवी सन 500च्या सुमारास आहे. हे लोहयुग 1200 वर्ष टिकले. या युगामध्ये भौतिकवाद, जडवादास भर पडली. या युगाची समाप्ती 1700 मध्ये झाली. त्या वर्षी द्वापार युगात सुरुवात झाली. द्वापार युगाचा काळ 2400 वर्ष. या युगात विद्युत आणि अणुशक्ती या शक्तींचा विकास घडून येणार आहे. हे युग म्हणजे दूरसंदेशवहन, टेलिग्राम, आकाशवाणी, रेडिओ, हवाई जहाज या आकाशावर मात करणारी इतर मानव निर्मित यंत्रांचे युग असे आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या पुढे त्रेतायुग 3600 वर्ष असेल. हे सगळं त्यांनी प्रेडिक्शन केलेलं सांगितलेलं आहे. 41ला होणाऱ्या या युगामध्ये मनोविज्ञान, होणारे संदेशवहन व इतर काळावर मात करणारी मानव निर्मित यंत्र साधने याचे ज्ञान आपल्याला होणार आहे. तर हा चॅप्टर बराच मोठा आहे. अजून 3 पेजेस आहे, तर याला बाकी आपण नंतर वाचू. मी एवढंच फक्त वाचून घेतो. इतर काळावर मात करणारी मानवनिर्मित यंत्र साधने याचे ज्ञान अगदी सर्वसामान्य ज्ञान होईल. नंतर आरोह कमानीमधील शेवटचे युग जे सत्ययुग ते येईल. त्याचा कालावधी 48 वर्षांचा असेल. या युगामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता फारच विकसित व प्रगल्भ होईल. या युगात तो परमेश्वरी योजनेनुसार किंवा या योजनेशी सुसंगत असे कार्य करील. तर हे बाकीचं आपण आता नेक्स्ट टाइम मध्ये वाचायचं आहे. तर चला, सगळ्यांना धन्यवाद. खूप छान. आता याचे 3 पेजेस आहेत, ते आपण उद्या वाचूया आणि पुढे आपण पुढचा चॅप्टर मग त्याचा सुरू करूया. तर आता एक 15 मिनिट आपण ध्यान घेऊया. मॅडम, मॅडम आहेत ना?